हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। पलूस नगर परिषदेच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त पंडित विष्णू दिगंबर पलुसकर वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न। पलूस नगर परिषदेच्या 10व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेली पंडित विष्णू दिगंबर पलुसकर करंडक वक्तृत्व स्पर्धा दिनांक 15 व 16 मार्च 2026 रोजी अत्यंत उत्साहात पार पडली। या स्पर्धेत विविध वयोगटातील स्पर्धकांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वाच्या जोरावर उपस्थितांची मने जिंकली। या गौरवशाली सोहळ्याचे बक्षीस वितरण ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर बाबूराव गुरव यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बोलताना डॉक्टर गुरव यांनी पलूस नगर परिषदेच्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले। शहराचा नावलौकिक वाढवण्यासाठी अशा स्पर्धांची गरज असल्याचे सांगत त्यांनी माजी मंत्री डॉक्टर पतंगरावजी कदम यांच्या नावाने शहरात व्याख्यानमाला सुरू करण्याचा मोलाचा सल्ला नगर परिषद प्रशासनाला दिला। स्पर्धेच्या निकालानुसार 5वी ते 7वी गटात शरण्या निलेश जाधव हिने प्रथम क्रमांक पटकावून आपले कौशल्य सिद्ध केलं, तर आदिश्री अभिजित कांबळे व वेदांत दीपक आडसुळे यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला। 8वी ते 9वी गटात शौर्य शिवाजी ठोंबरे यांनी प्रथम, प्रणव शशिकांत जाधव यांनी द्वितीय व लावण्य शीतल चौगले हिने तृतीय क्रमांक पटकवला। अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या खुल्या गटात तेजस दिनकर पाटील यांनी प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले, तर हौसेराव सर्जेराव हुबाले यांनी द्वितीय आणि चारुदत्त महादेव माळी यांनी तृतीय क्रमांक मिळवला। तसेच वेदिका रत्नाकर जाधव यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं। कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्य अधिकारी निर्मला राशीनकर यांनी केलं। यावेळी नगराध्यक्षा संजीवनी पुदाले, उपनगराध्यक्ष रोहित दळवी, गटनेते सुहास पुदाले व गणपतराव आप्पा पुदाले, गिरीश काका गोंदिल यांच्यासह सर्व नगरसेवक नगरसेविका उपस्थित राहून स्पर्धकांना प्रोत्साहन दिलं। या स्पर्धेचे यशस्वी नियोजन मुख्य अधिकारी, सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलं होतं। श्रीकांत माने यांनी कार्यक्रमाचे नेटके निवेदन केलं, तर अभिजित कोळी, सूर्यकांत माने, दत्तात्रय पाटील, सारिका पाटील, मीनाताई सुतार, सुनंदा कुंभार व सुचिता पवार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले। शेवटी नगरसेविका प्राजक्ता पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले।